उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायापेक्षाही भयंकर असतो आणि हेच मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निकालातून समोर आलंय, जिथे एका व्यक्तीवर 26 वर्ष तो आरोपी असल्याचा ठपका होता. मात्र आज त्याला निर्दोष म्हणून घोषित केल्यानंतर ते अनुभवायला ती व्यक्तीच जिवंत राहिली नाहीये. चला तर जाणून घेऊया हे प्रकरण नक्की काय आहे. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. साल होतं 1999. सांगली जिल्ह्यातील हरिपूर गाव ग्राम विकास अधिकारी म्हणून आनंदराव पाटील यांची नियुक्ती झाली होती. पिंगळे नावाचे गृहस्थ आपल्या ग्रामपंचायतीच्या पाणीपट्टी बिलासंदर्भात तक्रार घेऊन पाटील यांच्याकडे आले. त्यांचा दावा होता की कोणतीही थकबाकी नाही, त्यामुळे शून्य थकबाकीची पावती हवी. मात्र पाटील यांनी सांगितलं, तुमचं 1080 रुपयांचं बिल थकीत आहे, ते भरा, मगच शून्य थकबाकीची पावती मिळेल. ती भरायची नसल्यास 700 रुपये द्या अशी मागणी आनंदराव पाटील यांनी केल्याचा आरोप पिंगळे यांनी केला. शेवटी 500 रुपयांवर तडजोड झाली, पण पिंगळे यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. त्यानंतर एसीबीनं आनंदराव पाटील यांना अटक केली. पिंगळे यांनी 500 रुपये दिल्याचं आनंदराव पाटील यांनी मान्य केलं. मात्र ती लाच नसून त्यांच्या 1080 रुपयांच्या थकबाकीतील 500 रुपये होते असा दावा त्यांनी केलाय. परंतु आनंदराव पाटलांचा हा दावा सत्र न्यायालयाला पटला नाही. सांगली सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत 1 वर्षाची शिक्षा सुनावली. पाटील यांनी हार मानली नाही. मी निर्दोष आहे असा दावा करत त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केलं आणि मग सुरू झाला 26 वर्षांचा अत्यंत त्रासदायक प्रवास. अपील सुरू असतानाच आनंदराव पाटील यांचं निधन झालं. आता लढाई संपली असं सगळ्यांना वाटलं, पण त्यांच्या पत्नी सिंधुताई आणि मुलं दिलीप आणि संदीप यांनी हार मानली नाही. वडिलांचं सत्य उजेडात यावं हा त्यांचा हट्ट झाला. 25 जून 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या एकल पीठानं सांगली सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करत पाटील यांना निर्दोष ठरवलं. कोर्टाने नमूद केलं, 500 रुपये पाटील यांनी स्वतःजवळ न ठेवता थेट कार्यालयाच्या कपाटात ठेवले. पावती तयार करण्याचे आदेश त्यांनी तत्काळ दिले होते. सर्वात महत्त्वाचं, ज्यांनी ही पावती बनवायची होती त्या कर्मचाऱ्यांची साक्ष सत्र न्यायालयाने घेतलीच नाही. सरकारी पक्षाने आरोपी विरोधात आरोप सिद्ध करण्यात अपयश पत्करलं असं न्यायालयाने स्पष्ट केलं. या लढाईचं भयावह सत्य हेच होतं की ज्यांच्यावर आरोप होते ते आज हयात नाहीयेत, पण त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबानं सत्यासाठीची ही लढाई अडथळ्यांवर मात करत सुरूच ठेवली. आज त्यांचा परिवार न्यायाच्या या उशिरा मिळालेल्या पण ऐतिहासिक विजयाचा साक्षीदार आहे. पण या सगळ्या प्रकारानंतर आपल्या न्याय व्यवस्थेच्या या कासव गतीच्या कामाबद्दल खंत वाटते. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मात्र अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.